सागर बंगल्यावर आता निलेश राणे, रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक सुरू आहे। गेल्या 40 मिनिटांपासून तिघांमध्ये चर्चा होते आहे। निलेश राणे यांच्या मनधरणीसाठी या बैठकीच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत। निलेश राणे यांनी काल निवृत्तीची घोषणा केली होती आणि त्यानंतर रवींद्र चव्हाण हे सकाळीच निलेश राणेंची भेट घेण्यासाठी पोहोचले आणि फडणवीसांकडे त्यांना घेऊन आले आहेत। आणखी माहिती घेऊया, आपला प्रतिनिधी निलेश बुधावले आता आपल्यासोबत आहे। निलेश, सौरभ, साधारणपणे मागील अर्ध्या तासापासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी, मेघदूत निवासस्थानी या ठिकाणी स्वतः पालकमंत्री असणारे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचे रवींद्र चव्हाण आलेले आहेत। त्यांच्यासोबत निलेश राणे देखील आलेले आहेत आणि अर्ध्या तासापासून सध्या मेघदूत बंगल्यावर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। खरं तर आज सकाळी 7 वाजता रवींद्र चव्हाण हे जुहू येथे निलेश राणे यांचं जे निवासस्थान आहे, निलेश राणेंचं आदिश बंगला, त्या ठिकाणी पोहोचले होते आणि त्या ठिकाणी तब्बल 2 तास चर्चा केल्यानंतर थेट त्यांना त्या ठिकाणाहून घेऊन मेघदूत निवासस्थानी आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। साधारणपणे या सगळ्या विषयामध्ये निलेश राणे यांची नाराजी का आहे याची थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता अशी बाब समोर आली आहे की रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आहेत आणि त्यांच्या बाबतीत नाराजी असल्याची माहिती समोर येताना पाहायला मिळते। सध्या मालवण मतदारसंघातून निलेश राणे हे विधानसभेसाठी तयारी करतायत आणि याच मतदारसंघातून वैभव नाईक सध्याचे आमदार आहेत, त्यांना कुठेतरी रवींद्र चव्हाण जवळ करतायत अशा पद्धतीचा एक आरोप त्यांच्यावर होतोय। याशिवाय या मतदारसंघामधली जी छोटी मोठी कामं आहेत त्या संदर्भामध्ये सातत्यानं निलेश राणे रवींद्र चव्हाण यांची भेट घेत होते, मात्र त्यांची कामं होत नव्हती असा देखील एक आरोप या निमित्तानं पाहायला मिळतोय आणि यामुळेच कंटाळून आपण राजीनामा घेत असल्याचं एक ट्विट काल साधारणपणे निलेश राणे यांना दसऱ्याच्या दिवशीच केलं आणि त्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या चर्चा सुरू झाल्या होत्या। यामध्ये खरं तर राणे कुटुंबियांच्या अंतर्गत काही वाद आहेत का अशी देखील एक चर्चा समोर आली होती, मात्र कालांतरानं काही वेळानंतर ही बाब समोर आली की कुठेतरी रत्नागिरी सिंधुदुर्गच्या पालकमंत्र्यांवरून ही नाराजी असल्याचं माहिती आहे। खरं तर निलेश राणे हे माजी खासदार आहेत आणि या ठिकाणाहून लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून विनायक राऊत हे या ठिकाणी खासदार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आगामी काळामध्ये निलेश राणे खासदारकी लढवणार की विधानसभा लढवणार या चर्चा असताना कुठेतरी मालवण मतदारसंघामध्ये निलेश राणे आपलं लक्ष फोकस करत असल्याचं पाहायला मिळत होतं आणि त्यानंतरच त्या ठिकाणची जी कामं आहेत ती पालकमंत्र्यांकडे घेऊन जात होते, मात्र यथोचित त्या ठिकाणी सन्मान नसणं, यासोबतच त्यांची कामं न होणं अशा विविध बाबी समोर येत असल्यामुळे कुठेतरी राजकारणात आपल्याला रस राहिलेला नाहीये अशा पद्धतीचं काल एक ट्विट त्यांना केलं आणि त्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये या सगळ्या विषयासंदर्भात चर्चा सुरू झाल्या। यानंतर आज सकाळी जर आपण पाहिलं तर सकाळी 7 वाजताच रवींद्र चव्हाण हे निलेश राणे यांच्या निवासस्थानी गेले आणि त्या ठिकाणी प्रथमतः त्यांच्याशी चर्चा केली आणि त्या चर्चेनंतरच त्यांना आता या मेघदूत निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी रवींद्र चव्हाण घेऊन आल्याचं पाहायला मिळत आहे। बरोबर निलेश, आता जी चर्चा सुरू आहे याला भाजपचे आणखी कोणते नेते उपस्थित आहेत? सध्या केवळ हे 3 महत्त्वाचे नेते या ठिकाणी आहेत। काही वेळापूर्वीच संजय कुटे जे आमदार आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत, मात्र ते त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त आलेले आहेत अशा पद्धतीची माहिती त्यांच्या वतीनं देण्यात आली आहे। तर दुसरीकडे आतमध्ये निलेश राणे यासोबतच पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मेघदूत निवासस्थानी आहेत आणि त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। सौरभ, ठीक आहे निलेश, धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।